भास्कर जाधव यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं विजन मांडण्यासाठी व्यासपीठावर यावं. माझा सहकारी अमोल जोशी आपल्याला बोलतं करणार आहे. भास्कर जाधवजी, स्वागत आहे एबीपी माझाच्या या मंचावर. नमस्कार. आज आपण ज्या निमित्तानं या गप्पा मारतो आहोत ते निमित्त आहे देवेंद्र फडणवीस सरकारची वर्षपूर्ती. आणि आत्तापर्यंत आलेल्या दोन्ही पाहुण्यांना आम्ही जो प्रश्न विचारला त्याच प्रश्नापासून तुमच्याही गप्पांची सुरुवात आपण करूया की 1 ते 10 पैकी किती मार्क या पहिल्या वर्षातल्या कामगिरीसाठी तुम्ही सरकारला देता आणि तेवढे मार्क देण्याची तुमची कारणं काय? असं आहे की महाराष्ट्रामध्ये 1 वर्षापूर्वी महायुतीचं सरकार आलं आणि त्या सरकारचा 1 वर्षाच्या रिपोर्ट कार्डबद्दल आपण मला प्रश्न विचारताय. 1 वर्ष सरकारच्या सत्ता स्थापनेला पूर्ण झाली, त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या वर्तमानपत्रांनी, तुमच्यासारख्या चॅनल्सनी, वेगवेगळ्या विचारवंतांनी, वेगवेगळ्या अभ्यासकांनी जी आपली मतं मांडलेली आहेत आणि वेगवेगळ्या सेक्टरमध्ये या सरकारचा एकंदरीत जो काही संपूर्ण वर्षभराचा परफॉर्मन्स आहे, हो, कुणीही या सरकारला 30 ते 35% वरती कुणीही मार्क्स दिलेले नाहीत. याचा अर्थ 10 पैकी 3 ते 3.5% फक्त मार्क हे सर्वांनी मिळून दिलेले आहेत. आता हे मार्क जर म्हटलं असतं तर मी राजकारण करतो, पण ज्या वेळेला सगळ्यांनी अशा पद्धतीनं 3 ते 3.5 मार्क 10 मार्कांपैकीच्या वरती दिले नाहीत, त्यामुळं मी सुद्धा फार काही कंजूशी करत नाही, 3.5 मार्क देतो. अच्छा, उरलेले जे 6.5 मार्क आहेत ते कशा कशात गेले असं वाटतं? असं आहे की मुळामध्ये हे जे सरकार सत्तेवर आले ते अनपेक्षितपणे आलेलं आहे. विधानसभेच्या निवडणुका होण्यापूर्वी 4 महिने अगोदर लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी भारतीय जनता पार्टी आणि जे काही शिवसेना फोडून गेलेले लोक आणि पवारसाहेबांचा राष्ट्रवादी फोडून गेलेले लोक यांची पूर्वीची भाषणं अशी होती की आम्ही 45+ खासदार निवडून आणू. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 48 खासदार संख्या आहे, त्यातले 45+ म्हणजे 45 खासदारांच्या वरती आम्ही खासदार आणणार आणि उरलेल्या सगळ्या पक्षांना मिळून 1 किंवा 2च खासदार निवडून आणता येईल, अशा प्रकारच्या वल्गना करत होते. परंतु त्या सगळ्यांना शेवटी 13-14च्या पुढे जाता आलं नाही, 15-16च्या पुढे जाता आलं नाही. बरं, त्यामुळं त्यांचं जे काय हवेमध्ये विमान असं तरंगत होतं ते लँडिंग झालं होतं. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपली हीच गत होणार आहे हे त्यांना माहिती होतं आणि म्हणून हे सरकार स्थापनच होणार नाही. त्यावेळेला त्यांनी एकनाथ शिंदेंचा चेहरा पुढे केला. एकनाथ शिंदेंच्या तोडून वारे माप आश्वासनांची खैरात या महाराष्ट्रामध्ये वाटली गेली. माझी माहिती अशी आहे की खाजगीमध्ये एकनाथ शिंदेनाच तुम्हाला आम्ही पुन्हा मुख्यमंत्री करू अशा प्रकारचे शब्द दिले गेले होते. परंतु भारतीय जनता पार्टीचे एवढे आमदार निवडून आले आणि अजितदादा आणि एकनाथराव शिंदे यापैकी एक कुठला तरी जरी गट आपण बरोबर घेतला तरी आपली सत्ता स्थापन होतीये ही खात्री झाल्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदेना बाजूला केलं आणि सत्ता स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून यांच्यामध्ये कुरबुर सुरू आहे. हे दाखवत नाहीयेत, हे सत्तेकरता एकत्र आहेत, पण आतून एकमेकाला फॉक्सीवार ज्याला म्हणतात, कट टू साईज करण्याचा जो काही कार्यक्रम सुरू आहे तो असल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्र हा ह्यांच्या भांडणामध्ये अडकलेला आहे. महाराष्ट्राची प्रगती, महाराष्ट्राचा विकास, महाराष्ट्राचा प्रोग्रेस करणं राहिलं बाजूला, आम्ही एकमेकाला कट टू साईज कसं करू याच्यामध्ये सत्ताधारी गुंतलेले असल्यामुळं महाराष्ट्राचा प्रोग्रेस होऊ शकला नाही. तुम्ही जे म्हणताय की एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करू असं आश्वासन दिलेलं होतं,